नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं युनिट म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन, ज्याला आपण माहिती विश्लेषण असं म्हणतो। जवळपास 10 गुणांसाठी हे प्रकरण आपल्याला विचारलं जातं, म्हणून आपण याचा जास्तीत जास्त सराव करणार आहोत। या अगोदर आपण जवळपास या प्रकरणावर आधारित 13 व्हिडिओ बनवलेत। 14व्या व्हिडिओमध्ये देखील आपण या प्रश्नांचा सराव करूया। प्रश्न आहे आपला की प्रश्न क्रमांक 31 ते 35 साठी खालील तालिकेतील दीपक आणि रमेश या दोन विद्यार्थ्यांचे 5 विषयातील गुण दिलेले आहेत। त्यावरून खाली दिलेल्या 5 प्रश्नांची उत्तरे लिहा। विषय आहेत इतिहास, भूगोल, हिंदी, गणित, मराठी। दीपकचे मार्क आहेत 65, 53, 67, 55, 80। तर रमेशचे आहेत 58, 72, 73, 56, 61। मग आता यावर काय प्रश्न आहेत ते आपण पाहूयात। प्रश्न क्रमांक आपला 31 आहे की हिंदी या विषयाचे सरासरी गुण किती आहेत। आता हिंदी विषयात गुण किती आहेत बघा, 67 पडले दीपकला आणि 73 पडले रमेशला, बरोबर। मग आता 67 + 73 जर केलं तर आपल्याला सरासरी मिळते बघा। 67 + 73, 7 आणि 3 10 0 हात चाला 1, 6 आणि 1 7 आणि 7 140। ओके, सरासरी म्हणजे भाग्याला 2 म्हणून भाग्याला 2, भाग्याला उत्तर आलं 70। हिंदी विषयाचे सरासरी गुण आहेत 70। पुढचा प्रश्न आहे आपला, रमेशचे सरासरी गुण खालीलप्रमाणे आहेत। काय करावं लागेल आपल्याला, रमेशचे गुण 58, 72, 73, 56, 61 यांची बेरीज केली। यांची बेरीज किती आली 320। एकूण विषय किती आहेत 5, मग 320 भागिले 5 बरोबर 64। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं 64। पण आपण काय केलं, रमेशची सरासरी काढली, त्याचबरोबर दीपकची सरासरी काढून ठेवली। दीपकचे गुण किती होते 65, 53, 67, 55, 80। एकूण 320च आणि दीपकची सरासरी 64च आहे। म्हणजे दोघांची सरासरी कशी आहे, सारखीच आपल्याला होताना दिसत आहे। पुढचा प्रश्न आहे आपला की कोणत्या विद्यार्थ्याला सर्व विषयामध्ये 60 पेक्षा जास्त गुण मिळाले। दीपकला भूगोलमध्ये 53 आहेत म्हणजे 60 पेक्षा कमी आहेत, आणि गणितात 55 म्हणजे 60 पेक्षा कमी, आणि रमेशला इतिहासात 58 म्हणजे 60 पेक्षा कमी, आणि गणितात 56 म्हणजे 60 पेक्षा कमी। याचा अर्थ रमेशही नाही, दीपकही नाही, दीपक आणि रमेशही नाही। दुसरा एखादा विद्यार्थी असेल म्हणून आपलं उत्तर येईल यापैकी नाही। पुढे आहे की खालीलपैकी कोणत्या विषयाचे सरासरी गुण 62.5 आहेत। काय करावं लागेल, इतिहासचे आपण गुण तयार केले। 65 + 58 123 भागिले 2, सरासरी आली 61.5। भूगोलला 53 + 72 125 भागिले 2 62.5। हिंदीला 67 + 73 140 भागिले 2 70। गणिताला 55 + 56 111 भागिले 2 55.5। मराठीला 80 + 61 141 भागिले 2 70.5। म्हणजे आपल्या लक्षात येतं की 62.5 हे कोणत्या विषयाला आहे, भूगोल या विषयाला 62.5 सरासरी गुण आले आहेत। ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर होणार आहे। पुढचा प्रश्न आहे आपला DIचा की दीपकचे सरासरी गुण व रमेशचे सरासरी गुण खालीलप्रमाणे आहेत। तर आपण वरच्या एका प्रश्नामध्ये सरासरी काढली होती, दीपकची आली होती 64 आणि रमेशची आली होती 64। म्हणजे आपलं उत्तर आहे दोघांचेही सरासरी गुण कसे आहेत, समान झालेले आहेत। आता आपण DI म्हणजे ज्याला आपण डाटा इंटरप्रिटेशन म्हणू, या टॉपिकची बेसिक माहिती की डाटा इंटरप्रिटेशनमध्ये काय काय येतं, काय काय असतं, कोणकोणते टॉपिक येतात यावर जवळपास याआधी एकूण 13 व्हिडिओ बनवले आहेत। हा 14वा व्हिडिओ आहे। आपण याच प्रकारे ही सिरीज पुढं कंटिन्यू करणार आहोत। तर आपल्या असं लक्षात येतं की DIमध्ये जो टेबल असेल, यामध्ये आत्ताचा जो प्रश्न होते 5 प्रश्न हे टेबलवर आधारित होते। त्याचप्रकारे बघा पाय चार्ट असेल म्हणजे ज्याला आपण वृत्तालेख म्हणू, नंतर जोड स्तंभालेख असतो, स्तंभालेख असतो, या सर्व प्रकारामध्ये ग्राफ पण असतात, लाईन ग्राफ पण असतो। यावर आपण काही व्हिडिओ बनवले आहेत व काही व्हिडिओ बनवत आहोत।
आपण 2025साठी म्हणजे 15 जून आपली जी परीक्षा आहे ही 15 जून 2025ला होणार आहे. यासाठी आपण 12 पेपर हे PDF स्वरूपात सराव पेपर घेणार आहोत, जे तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपात पाठवले जातील, ज्याची फीज 450 रुपये असेल आणि 9823247191 या नंबरला ही फीज पाठवायची आहे. हे पेपर आपण जवळपास दर रविवारी या हिशोबानं 20 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी असे एकूण 12 पेपर घेत आहोत. हे 27 एप्रिलला आपली सिरीज संपत आहे. तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असा त्या तारखेपर्यंत, ज्या डेटला तुम्ही व्हिडिओ पाहत आहे त्या डेटपर्यंत जेवढे पेपर झाले आहेत ते तुम्हाला फीज भरल्यानंतर लगेच PDF स्वरूपात व्हॉट्सअपला मिळतील व राहिलेले पेपर हे दिलेल्या टाइम टेबलप्रमाणे मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.